नमस्कार. 19 नोव्हेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. यावल तालुक्यात आज गुरुवारी सायंकाळपर्यंत कोरोनाचा एक रुग्ण आढळला. आतापर्यंतची रुग्णसंख्या 1430. यावल शहरात काँग्रेसकडून भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन. शिक्षकांची कोरोना टेस्ट, पालकांची संमतीसह प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीत शाळा सुरू करा. यावलला गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या बैठकीत सूचना. यावल ते किनगाव रस्त्याची दुरुस्तीला सुरुवात, वाहनधारकांमधून समाधान. प्राध्यापक डॉक्टर सुधा खराटे लिखित अबोल झाली सतार कथासंग्रह प्रकाशित. यावल तालुक्यात खाजगी व्यापाऱ्याकडून कापसाला 5,000चा भाव. केंद्र सुरू होणे मात्र अपेक्षित. साने गुरुजी विद्यालयात गुरुवारी स्वच्छता अभियान. सोमवारपासून 9वी ते 12वीपर्यंतचे वर्ग सुरू होणार. शुक्रवारी यावल शहर व तालुका शिवसेना व युवा सेनेची बैठक. पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील करणार मार्गदर्शन. यावल फैजपूर रस्त्यावर कारचा अपघात, सुदैवाने प्राणहानी टळली. तर लेवा गणबोली साहित्य संमेलनामध्ये फैजपूरच्या माहीरवाशीन असलेल्या सौभाग्यवती माधुरी चौधरी यांना समाज संजीविनी पुरस्कार. स्टाईल अप कलेक्शन यावल. सर्व प्रकारचे लेडीज, जेंट्स आणि किड्सवेअर उपलब्ध आहेत. खूप सारी व्हरायटी आणि एकमेव कलेक्शन, तेही तुमच्या बजेटमध्ये. दिवाळीच्या खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता रुपाली ब्युटी पार्लर शेजारी, फालकनगर, यावल. स्टाईल अप कलेक्शन यावल. सर्व प्रकारचे लेडीज, जेंट्स आणि किड्सवेअर उपलब्ध आहेत. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज 19 नोव्हेंबर गुरुवारी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एक रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण यावल शहरातील आहे. तेव्हा आता रुग्णसंख्या वाढून 1430 झाली आहे. येत्या सोमवारपासून इयत्ता 9वी ते 12वीपर्यंतचे वर्ग सुरू केले जात आहे. त्यामुळे शाळा सुरू होत असल्याने संपूर्ण शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट सुरू करण्यात आली आहे. तेव्हा या निमित्ताने साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वाती कवडीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली साकळी गावात कोरोनाच्या तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये साकळी शाळेतील एक 35 वर्षीय शिक्षिका जी यावल शहरात फालकनगरातील रहिवासी आहे, त्या कोरोना बाधित आढळल्या आहेत. तेव्हा यावल तालुक्यात त्यांच्या रूपाने कोरोनाचा एक रुग्ण आढळला असून रुग्णसंख्या वाढून 1430 झाली आहे. एकूणच शाळा सुरू होत असल्याने प्रशासनाच्या सूचनान्वये सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी केली जात आहे. यामध्ये आता अनेक शिक्षकांच्या RT-PCR स्वॅब देखील घेण्यात आले आहेत. या स्वॅबचा अहवाल 2 दिवसाने प्राप्त होणार आहे. मात्र आज गुरुवारी सायंकाळपर्यंत एक रुग्ण आढळला असून रुग्णसंख्या 1430 झाली आहे. यामध्ये यावल शहरातील रुग्णसंख्या 154, फैजपूर शहरातील 185, तर ग्रामीण भागातील 1091 असे रुग्ण आहेत. तर यातील 1350 रुग्ण कोरोनामुक्त होऊन बरे होऊन घरी परतले आहेत. तर 65 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या ॲक्टिव्ह ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे रुग्ण केवळ 15 आहेत. युवा सम्राट सुपर मॉल सोबत साजरा करा शुभ दीपावली उत्सव. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर 5 ते 50% भव्य सूट. फक्त 999 रुपयाच्या खरेदीवर मिळवा लकी ड्रॉ कुपन व जिंका आपल्या हक्काची बक्षीस. यात फ्रीज, सायकल, लेडीज मेकअप टेबल म्हणजेच ड्रेसिंग टेबल सह विविध बक्षिसे. तेव्हा दीपावलीची खरेदी करायची असेल तर एक वेळा युवा सम्राट सुपर मॉलला अवश्य भेट द्या व सुवर्ण संधीचा लाभ घ्या. आता सारं काही बजेटमध्ये. यावल शहरात काँग्रेसकडून भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. गुरुवारी शहरातील तालुका खरेदी विक्री संघाच्या आवारात देशाच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची जयंतीनिमित्त एक कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे होते. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष खलील शाह, हाजी गफ्फार शाह, अनिल जंजाळे, राहुल बारी, इम्रान पहलवान, आदिवासी सेल तालुका अध्यक्ष बशीर तळवी, अमोल भिरूळ, नईम शेख, शेख नदीम,
शेख निसार शेख सकलेन संघाचे व्यवस्थापक सूर्यकांत गाजरे सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. खुश खबर खुश खबर खुश खबर. दीपावली के इस अवसर पर एसएमबी मार्ट लाया है आपके लिए किराना सामान, डेली नीड्स, ड्राई फ्रूट्स, इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स, मोबाइल एसेसरीज, प्लास्टिक आइटम्स, कॉस्मेटिक्स, कन्फेक्शनरी, नमकीन, बेकरी, होजियरी, डेनिम जैसी ऊंची कंपनियों के प्रोडक्ट पर भव्य दिव्य छूट. खरीदी करें जितनी बार, डिस्काउंट पाइए उतनी बार. एसएमबी मार्ट में आइए और बड़े खरीदी पर फ्री गिफ्ट्स पाइए. क्वालिटी, क्वांटिटी और वाजबी दाम, यही है एसएमबी मार्ट. तो आज ही आइए और लाभ उठाइए इन धमाकेदार ऑफर्स का. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदाचे शैक्षणिक वर्ष हे उशिराने म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. केवळ 3च विषय आता विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहेत. यात इयत्ता 9वी ते इयत्ता 12वी पर्यंतचेच वर्ग सुरू होणार असून तेव्हा शाळा सुरू होण्यापूर्वीची तयारीकरिता गुरुवारी येथील सर्व शिक्षा अभियान कार्यालयात शिक्षण विभागाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये गट शिक्षण अधिकारी नईम शेख यांनी केंद्र प्रमुखांना शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षकांची कोरोना तपासणी, विद्यार्थ्यांच्या पालकांची संमतीसह विद्यार्थ्यांच्या आरोग्यासंदर्भातील कारवाई कशी पूर्ण करावी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच प्रशासनाकडील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना त्यांनी या बैठकीत केल्या. या बैठकीमध्ये केंद्र प्रमुख प्रमोद सोनार, मोहम्मद तळवी, सुलोचना धांडे, विजय ठाकूर, रजनी रोझतकर, प्रमोद कोडी, प्रदीप सोनवणे आदींची उपस्थिती होती. यावल तालुक्यात 66 शाळांमध्ये 15,000 विद्यार्थी आहेत. तेव्हा या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी 11 ते 5 या वेळेत होणार असून या शैक्षणिक वर्षात इंग्रजी, गणित आणि विज्ञान केवळ हे 3च विषय विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहेत. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. यावल ते किनगाव दरम्यानचा रस्ता हा साखळीपासून ते गिरळगावपर्यंत मोठ्या प्रमाणावर खराब झाला होता. या संदर्भातील वृत्त यावल न्यूजच्या माध्यमातून आपण प्रसिद्ध केले होते. तेव्हा या वृत्ताची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे वाहनधारकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे. अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गाअंतर्गत यावल ते किनगाव दरम्यानचा 15 किलोमीटरचा रस्ता आहे. या रस्त्याला 9 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर साखळी गाव येते व तेथून ते गिरळगाव दरम्यानचा रस्ता प्रचंड मोठ्या प्रमाणावर खराब झाला होता. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. संपूर्ण रस्त्याची चाळण झाली होती. तेव्हा या रस्त्यावर खड्डे चुकवताना अपघात देखील नित्याचे झाले होते. या संदर्भातील वृत्तांत यावल न्यूजने प्रसिद्ध केला व त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल यांच्याकडून सदर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात येत असून डांबरीकरण देखील केले जात आहे. तेव्हा रस्त्याची दुरुस्ती सुरू झाल्याने वाहनधारकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
नमस्कार. यावल शहरातील आपल्या सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ॲडमिशन सुरू आहेत. या लॉकडाऊनच्या काळात देखील आम्ही मुलांना ऑनलाईन शिक्षण देत आहोत, ज्यामुळे मुलांचं शिक्षणाबरोबरचे नातं तुटणार नाही. त्यांना रोज अभ्यास शाळेच्या ग्रुपवर पाठवणे व होमवर्क तपासणे सर्व काही ऑनलाईन आहे. जो अभ्यासक्रम शिकवून झाला त्यावर आधारित ऑनलाईन चाचणी ही MCQ पद्धतीने घेण्यात येत आहे. आधुनिक जगात सर्वच कामे ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आतापासूनच ऑनलाईन शिक्षणाचा फायदा होत आहे. तसेच शाळेचे YouTube चॅनलसुद्धा आहे. विद्यार्थी केव्हाही सवडीनुसार व्हिडिओ पाहून अभ्यास करू शकतात व इतर विद्यार्थीसुद्धा याचा लाभ घेऊ शकतात. संपूर्ण शिक्षक आपली मेहनत घेत आहेत. या सर्व प्रक्रियेला पालकांनी टप्प्यानुसार फी भरून प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती आहे. धन्यवाद. यावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सौभाग्यवती सुधा मधुकर खराटेद्वारा लिखित अबोल झाली सतार या कथासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच त्यांच्या मातोश्री श्रीमती चंद्रभागाबाई सीताराम पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारवड तालुका अंमळनेर येथील महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संजय महाजन होते. प्रमुख अतिथी म्हणून सौभाग्यवती आशा पाटील, सौभाग्यवती मंगला पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. याप्रसंगी डॉक्टर संजय महाजन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की अबोल झाली सतार या संग्रहातील कथामध्ये मानवी जीवनातील विविध प्रसंग व घटनांचे वास्तववादी दर्शन घडते. तेव्हा आपण हा कथासंग्रह एकदा निश्चितच वाचला पाहिजे. यापूर्वी प्राध्यापक डॉक्टर सुधा खराटे यांची नजराना, अनोखी मैत्री, संध्या छाया, मनवा असे 3 ललित ग्रंथ संग्रह देखील प्रकाशित झालेले आहेत. नजराना या कथासंग्रहासाठी त्यांना 2016मध्ये स्वर्गीय बाबासाहेब के नारखेडे राज्यस्तरीय पुरस्कार देखील प्राप्त झाला होता. तेव्हा प्राध्यापक डॉक्टर सुधा खराटे यांच्या या कथासंग्रहाबद्दल यावल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे, उपप्राचार्य प्राध्यापक MD खैरनार, प्राध्यापक अर्जुन पाटील, प्राध्यापक संजय पाटील, मुख्याध्यापिका सौभाग्यवती निशा पाटील, योग शिक्षिका सौभाग्यवती सुरेखा काटकर, डॉक्टर सुधीर कापडे, डॉक्टर प्रल्हाद पावरा, प्राध्यापक मनोज पाटील व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचं अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तालुक्यात खाजगी व्यापाऱ्याकडून सध्या कापूस खरेदी सुरू आहे. व्यापारी वर्ग 4,800 रुपये ते 5,000 पर्यंतचा भाव शेतकऱ्यांना देत आहे. दिवाळीनंतर तालुक्यात शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्र सुरू होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र अद्यापही या संदर्भातील हालचाल होताना दिसत नाही आहे. परिणामी शेतकऱ्यांना 1,000 रुपये कमी भावाने कापूस द्यावा लागत आहे. तेव्हा आता तरी कापूस खरेदी केंद्र सुरू व्हावं अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. यंदा तालुक्यात कापूस उत्पादन चांगल्यापैकी झाले आहे. मात्र सदरील कापूस खरेदीकरिता यंदा देखील शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्र तालुक्यात सुरू होण्याची चिन्ह दिसत नाही आहे. त्यातच दिवाळी सण पार पडल्यानंतर केंद्र सुरू होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र ती देखील आता मावळताना दिसत आहे. तेव्हा शेतकरी वर्ग कापूस अजून किती दिवस सांभाळून ठेवणार म्हणून आता पुन्हा खासगी व्यापाऱ्याला 4,800 ते 5,000 रुपयापर्यंतच्या भावात कापूस दिला जात आहे. शासकीय हमीभाव हा 5,800 रुपयाचा आहे. तेव्हा प्रति क्विंटल मागे 1,000 ते 800 रुपये कमी भावाने शेतकरी व्यापाऱ्याला कापूस देताना दिसत आहे. तेव्हा शेतकऱ्यांच्या हितार्थ यावल तालुक्यात शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्र सुरू केले जावे अशी मागणी होत आहे. संपूर्ण मनुष्यबळासह तालुक्यातील डोंगरकठोरा व साकडी येथील जिनिंग प्रेसकडून कापूस खरेदी केंद्रकरिता होकार देण्यात आला असून तेव्हा प्रशासकीय पातळीवर या दोघांपैकी एका ठिकाणी कापूस केंद्र सुरू केलं जावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. पढ़वाएंगे जरा पेपर में कर. येथील पालिका संचलित साने गुरुजी विद्यालयात स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
सोमवारपासून इयत्ता 9वी ते 12वीपर्यंतचे वर्ग सुरू होत असून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण वर्ग खोल्या सॅनिटाईज करण्यात येत आहे. नगरपालिका संचलित शहरात साने गुरुजी विद्यालय आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदाचे शैक्षणिक वर्ष आता 23 नोव्हेंबरपासून सुरू होत असून 9वी ते 12वीपर्यंतचे वर्ग हे सुरू केले जाणार आहे. तेव्हा बंद असलेल्या शाळेच्या इमारतीसह परिसर आणि वर्ग खोल्या शाळेचे शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेवक अतुल पाटील, शिक्षण समिती सभापती रुक्माबाई भालेराव, नगराध्यक्ष नौशाद मुबारक तळवी, उपनगराध्यक्ष राकेश कोलते, मुख्याधिकारी बबन तळवी यांच्या आदेशान्वये गुरुवारी संपूर्ण शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात आला व स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवण्यात आले. वर्ग खोल्या पाण्याने धुण्यात आल्या तर सॅनिटाईज देखील करण्यात आल्या. या कामाकरिता विद्यालयाचे प्राचार्य सुरेश वाघ, उपमुख्याध्यापक M.K. पाटील, उपप्राचार्य A.S. इंगळे, पर्यवेक्षक S.T. आडेकर, D.S. फेगडे, नितीन बारी सह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. अरे वा, अरे ये तिकडे घ्या वागत पुढे घ्या, पुढे नाही, पुढे घ्या म्हटलं. ग्रुपच्या डब्या रिटायर झाल्यानंतर बदले आहे घे. वर्गात टाकताना पाणी घेते. हा फक्त एवढा वर्ग अंगणवाडी माहिती एवढा वर्ग तरी का बसते मग मागे गेली या बापू हे बाय हे इकडे पहिला हे बरं लागलं त्याचं पुढे भिंतीचा कलर जातोय. शुक्रवारी यावल शहर व तालुका शिवसेना व युवा सेनेची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील मार्गदर्शन करणार आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणाऱ्या या बैठकीमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील, चोपड्याचे माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे, आमदार लताताई सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तेव्हा तालुक्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी शुक्रवारी 4 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात उपस्थित राहावे. तसेच तेथून संध्याकाळी 5 वाजता बोरावल खुर्द येथे धनगर समाज सभा मंडप भूमिपूजन कार्यक्रम देखील होणार आहे. तेव्हा दोन्ही कार्यक्रमामध्ये शिवसैनिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन शिवसेना जिल्हा उपप्रमुख मुन्ना पाटील, शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे, शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, आदिवासी सेल प्रमुख हुसेन तळवी, युवा प्रमुख गोटू सोनवणे, युवा शहर प्रमुख सागर देवांग आदींनी केले आहे. यावल फैजपूर रस्त्यावर कारचा अपघात झाला, मात्र सुदैवाने प्राणहानी टळली. हा अपघात गुरुवारी सकाळी सांगवी गावाजवळील पीर बाबांच्या दर्गाजवळ घडला. अचानक कारचे स्टीअरिंग लॉक झाले व कार रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन शिरली. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी धाव घेऊन या अपघातग्रस्त कारमधील कुटुंबाला मदत केली. कार ही मध्य प्रदेशातून येत होती. सुदैवाने या अपघातामध्ये कोणालाच काही दुखापत झाली नाही.
वेळीच नागरिकांनी धाव घेत या अपघातग्रस्तांना मदतीचा हात देऊन माणुसकीचं दर्शन घडवलं. लेवा गणबोली साहित्य संमेलनात फैजपूर माहेरवासिनी सौभाग्यवती माधुरी चौधरी यांना समाज संजीवनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 19 नोव्हेंबर रोजी साहित्य संपदा फेसबुक ग्रुपतर्फे बोलीभाषा संमेलन घेण्यात आलं. यामध्ये अहिराणी, कोकणी, लेवा गणबोली, वऱ्हाडी, मारवाडीसह विविध भाषांचे ऑनलाईन 3 दिवसीय साहित्य संमेलन नुकतेच संपन्न झाले. लेवा साहित्य संमेलन अध्यक्ष नीरा पाटील हे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. संमेलनाचे उद्घाटक साहित्यिक प्राध्यापक शरा राणे यांनी केले, तर संमेलन स्वागताध्यक्ष माधुरीताई चौधरी, वैभव धनावळे, संमेलन निमंत्रक असू पाटील, संमेलन कार्यवाहक सौभाग्यवती वैशाली झोपे होत्या. या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन झाले. तेव्हा या संमेलनामध्ये सौभाग्यवती माधुरीताई चौधरी यांना समाज संजीवनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या संमेलनात रवी पाटील, सौभाग्यवती संध्या भोळे, श्रीमती पुष्पा कोल्हे, सौभाग्यवती जया पाटील, विनोद इंगळे, प्राध्यापक अरुण सू पाटील, सौभाग्यवती वंदना सुभाष चौधरी, सौभाग्यवती शैलजा अनंत फिरके, सौभाग्यवती स्मिता चौधरी, मनीष पाटील, शीतल पाटील, सौभाग्यवती कविता लोखंडे, सौभाग्यवती शुभलक्ष्मी राणे, ललिता टोके, सौभाग्यवती सुषमा तुषार पाटील, सौभाग्यवती कुंदा झोपे, प्रल्हाद कोलते, सौभाग्यवती भारती फेगडे, अलका बोंडे, सोपानदेव पाटील, सौभाग्यवती शारदा चौधरी, मिलिंद धांडे, सौभाग्यवती अनघा सोनघसकर सह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. तेव्हा या संमेलनामध्ये सौभाग्यवती माधुरी चौधरी यांना मिळालेल्या समाज संजीवनी पुरस्काराबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरी चौधरी, जिल्हा प्रमुख औरंगाबाद. दिवाळीच्या आपल्या शब्दसख्यांना माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा. ह्या दिवाळीच्या पाडव्याला मी लेवा गणबोलीतील एक कविता तुमच्यासमोर सादर करते. मला आशा आहे की तुम्हाला माझी भाषा खूप आवडेल. आला दिवाळीचा सण माह्य सजलं अंगण, आला दिवाळीचा सण माह्य सजलं अंगण, दारी हासते रांगोळी करता सडा सारोयन, दारी हासते रांगोळी करता सडा सारोयन, घर भर सुटला वास जवा दराबा फेटला, घर भर सुटला वास जवा दराबा फेटला, लाडू शेव चकल्या जवा चिवळा तयला, लाडू शेव चकल्या जवा चिवळा तयला, नई साडी नेसी सन घरची लक्ष्मी सजली, नई साडी नेशी सन घरची लक्ष्मी सजली, नया दागिन्यानं तिले नारायणानं सजवली, नया दागिन्यानं तिले नारायणानं सजवली,
लेकी सुनायच्या हातात हसण्यानं माझ्या घर व हसत. लेकी सुनायच्या हसण्यानं माझ्या घर व हसत. अन आंब्याचं तोरण माझ्या दारात झुलत. अन आंब्याचं तोरण माझ्या दारात झुलत. सजली चार चाकी दारी येईन ननद माहेरा. सजली चार चाकी दारी येईन ननद माहेरा. भाऊ गेला व मुराई माय मारते चकरा. भाऊ गेला व मुराई माय मारते चकरा. साडी चोळी माहेराची तिचं करी माहेरपण. साडी चोळी माहेराची तिचं करी माहेरपण. चार घास गोळ धोळ ती सुखात खाईन. चार घास गोळ धोळ ती सुखात खाईन. मीनं हातात घेतलं आता ओवाळणीचं ताट. मीनं हातात घेतलं आता ओवाळणीचं ताट. उभी राहीसन दारात भावा पाहते मी वाट. उभी राहीसन दारात भावा पाहते मी वाट. सजवा माहेरची वाट मले माहेरी जायाचं. सजवा माहेरची वाट मले माहेरी जायाचं. सुख माहेरपणाचं पदरी समाईसन घ्यायचं. सुख माहेरपणाचं पदरी समाईसन घ्यायचं. धन्यवाद मैत्रिणींनो. पुन्हा एकदा औरंगाबाद विभागाकडून तुम्हा सर्व शब्द सख्यांना खूप 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 हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.